थेट आपण पुण्यात जातोय. सुप्रिया सुळे या आंदोलनानंतर तिथे बोलतायत. नेहमीच असा विचारधारा आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे जेव्हा ते दिल बडा होना चाहिए. तुम्ही नेते आहात, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र सरकार असताना काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय इलेक्शनमध्ये लढू, निवडून आल्यानंतर सगळे समान. तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळी आढळराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा जिल्हा परिषदमध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं. मला वाटतं आपण सगळेच होतो तेव्हा. त्या काळामध्ये आढळराव पाटीलांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे, तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, माझं नाव त्याच्यात नाहीये, हे मला खूप वाईट वाटलंय, हे योग्य नाही. पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकाम इंचार्ज होते जिल्हा परिषदला, साहेबांनी त्यांना फोन केला. ते म्हणले हो हे आमच्याकडून राहून गेले. साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत, ते कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही तसं करणार नाही. साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाहीत आणि निधी वाटपाती त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलं तेवढीच मदत भारतीय जनता पक्षालाही केलेली आहे. पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार. हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही अनुभवतो. उद्या मोदी पुण्यामध्ये येत आहेत मेट्रो. अरे एक निधीबद्दल होत आहे. 5 वेळा मोदी या मेट्रोच्या उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी आलेले आहेत पुण्यामध्ये. 4-4 किलोमीटर सहावी आहे सहाव्यांदा येतं असं पेपर म्हणतोय, मी नाही म्हणतो. हा तर नाही मला असं वाटतं माननीय आदरणीय प्रधानमंत्री, मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी, कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं, खूप व्यापक असतं. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण 6व्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय. दर 2-3 किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे. कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं, कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हानं आहेत. त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं 6व्यांदा होतंय हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं याच्याबद्दल माझं म्हणजे अशोक बापू असतील तर त्यांना निधी मिळते तुमचं म्हणणं आहे का काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना निधी मिळते तुमच्या मतदारसंघात? मी पण मला पण नाही. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की असं असताना सुद्धा जयंत पाटलांना मात्र पुरवणी मागण्या मान्य होत्यात, त्यांना निधी येतो डीपीडीसीचा, किंवा काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांना मात्र निधीचा फ्लो सुरू आहे. मला नाही वाटत जयंत पाटलांना मिळतो का नाही मला माहिती नाही. आम्ही आमच्या मतदारसंघासाठी आज लढतो, कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं, आम्हाला संधी दिली, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. हे कुणाच्या खिशातले पैसे मागत नाहीये. तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्या टॅक्समधून विकास होतो, त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो, तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागातल्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे त्याच्यावर. ही कुणाची स्वतःची मालमत्ता नाही हो. यांचा जो फंड आहे तो 5 कोटी रुपयांना राज्य सरकारने अवघ्या माफक दरामध्ये दिला आहे. अर्थ आणि महसूल विभागाचा विरोध असतानाही हा भूखंड चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला आहे. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. वर्तमानपत्रात 15 दिवसापूर्वीही अनेक भूखंड असे आले होते. मुंबईलाही एक भूखंड देण्यात आलेला आहे, ज्याला फायनान्स मिनिस्ट्री, वित्त मंत्रालयाने सातत्याने त्याला विरोध केलेला आहे, पण तरी कॅबिनेट ते ओव्हर रूल करतं आणि याचा वाटप करतं, असं एकूण तुमच्या वर्तमानपत्रातल्या माहितीतून मला दिसतंय. असं काही नाहीये. 2 फेजेस, नगर जिल्हा अतिशय मोठा आहे. 2 फेजेसमध्ये नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे. कर्जत जामखेडचा 2nd फेजमध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवारसाहेब स्वतःच तिथे जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातोय, कारण का सगळेच नेते एका वेळेस एकेकाच मतदारसंघात गेले तर आम्ही 1 लेअर 2 लेअर आणि 3 लेअर पद्धतीने प्रकार की आदरणीय पवारसाहेबांचा दौरा, शिवस्वराज्य यात्रा, माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि आम्ही सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी 3 लेवलला
आमचा सगळा प्रचार चालेल. काही मधुकर पिचर, वैभव पिचर यांनी आज पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. तुम्ही आताच म्हणाले की पवार साहेबांची सुद्धा सभानगरमध्ये होणार आहे. तर पुन्हा एकदा घरवापसी पिचर हो ते जाऊया ना, हे घेऊन टाका ना. हे आधी डीपीटीसीचा घ्या ना, नंतरचे नंतर घेऊ. डीपीटीसी संबंधित प्रश्न आहे. डीपीटीसीचे आमचे सगळे घ्या, मग नंतर मी वेगळं बोलते. संग्राम संग्राम दादा Will you please elaborate